जी-आर आणि कायदा वेगवेगळे असल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलं। वेळ मारून नेण्यासाठी जी-आर काढला असून सरकारनं मराठ्यांची फसवणूक केली असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंनी केली। तर मराठ्यांना आरक्षण द्यायला 2 वर्ष का लागली असा सवाल एकनाथ खडसे यांनी सरकारला केला। जी-आर आणि कायदा याच्यात फरक आहे। आरक्षणाचा कायदा करणं अपेक्षित होतं, त्यांनी जी-आर केलं। बरं, जी-आर ही केला, तो जी-आर सातारा गॅझेट, औंध गॅझेट, हैदराबाद यापैकी फक्त हैदराबाद गॅझेटचा केलाय। बरं, त्याच्यातलीही जर आपण त्या तारखा बघितल्या तर तारखांचा घोळ बघता त्याच्यातला फुलपणा स्पष्ट होईल। अहो, इथे कायद्याला लोक चॅलेंज करतात, जी-आरला तर केव्हाही चॅलेंज केलं जाईल। मला स्वतः व्यक्तिशः असं वाटतं की याच्यामध्ये निश्चितपणे फसवणूक झालेली आहे, पण ही गोष्ट आज कळणार नाही। ही गोष्ट आपल्याला 1.5-2 महिन्यांनी जेव्हा हा जी-आर अंमलबजावणीच्या पातळीला येईल तेव्हा कळेल। सरकारने सगळीकडून डाव आपल्या हातात ताब्यात घेतलेला आहे। जरांगेंचं उपोषण एकदाच काल सुटलं आणि त्यानंतर सरकारच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेट मान्य करून त्याचा जी-आर जरांगेंच्या हातामध्ये दिला। खरं म्हणजे सरकारची जर प्रामाणिक इच्छा असते मराठ्यांना न्याय देण्याची तर 2 वर्षापूर्वीच हा निर्णय घेता आला असता सरकारला। उगाच 2 वर्ष कशाला घालवले, उगाच एवढं आंदोलन मोर्चे करायला का भाग पडलं? कारण त्याही वेळेस अशी स्थिती होती की हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून मराठ्यांना त्या ठिकाणी ओबीसीच्या संदर्भामध्ये ज्या सवलती मिळतील त्या मिळाल्या पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।